आजच्या वर्डच्या सेक्शनमध्ये आपण इन्सर्टमधल्या काही टॅबबद्दल आपण टूलबद्दल माहिती घेणार आहोत. इन्सर्ट टॅबमधील बऱ्याचशा टूल्सबद्दल आपण माहिती बघणार आहोत. इन्सर्टमधली पहिल्यांदा इन्सर्टमध्ये आपल्याला कवर पेज नावाचं एक दिसते आपल्याला टूल. इथं कवर पेजनं काय होणार, आपल्याला समजा आपण खूप माहिती लिहिलेली आहे आपल्या कम्प्युटरवर आणि खूप परफेक्टली खूप पेजेस लिहिले आहेत, नंबर ऑफ पेजेस आपण लिहिलेले आहेत, पण याचं कवर पेज नाही, ज्याला आपण मुखपृष्ठ म्हणता. त्यासाठी आपण या कवर पेजवर जायचं आणि रेडीमेड काही कवर पेज दिलेले आहेत आपल्या वर्डमध्ये. त्यातला एखादा जो बी आपला नवीन कवर पेजचं जे डिझाईन आहे ते आपण सिलेक्ट करू शकता. समजा मला हे डिझाईन मोशन नावाचं आहे, ते आपण घेऊ शकता. असं मोशन नावाचं हे डिझाईन आपण घेतलं असं. आता या ठिकाणी आपण हेडिंग लिहू शकता 2022 काय ते. इथं आपल्या जे कवर पेजला नाव देऊ शकता काय, तर सपोज इंडियन ट्रेन असं लिहू शकता. INDIN इंडियन ट्रेन इन्फॉर्मेशन असं लिहिलं. असं लिहू शकता हेडिंग्स. आणि मग हे सगळे नंतरचे आपले पानं. आता प्रत्येक पानावर मला पान नंबर पण इथे अवेलेबल नाही. मग पान नंबर जर आपल्याला द्यायचा असेल या पेजला, तर पेजला पान नंबर पण देऊ शकता आपण. ते आपण पुढे बघू पेज नंबर कसं जाते. पण कवर पेज म्हणजे असं कवर पेज बनलं, असं करून बघायचं आपण. त्यानंतर याच्यामध्ये काय, ब्लँक पेजचा अर्थ काय, 2 पानामध्ये एखादं पान ब्लँक सोडायचं. या 2 पेजमध्ये इथं क्लिक करायचं आणि ब्लँक पेजवर क्लिक करायचं, तर ब्लँक पेज इथं आलं ॲड. मग या ब्लँक पेज म्हणजे रिकाम पान ज्याला आपण म्हणतो. आणि कुठेही असं आपण ब्लँक पेज इन्सर्ट करू शकता. त्यानंतर पेज ब्रेक, या ठिकाणी आपल्याला टेबलचं इन्सर्ट करायचं, टेबल पण घेऊ शकता आपण असं याच्यात. इथून डायरेक्टली आपण हिट केलं टेबल्स. मला ड्रॉ टेबल्स करायचं आहे याच्यामध्ये इन्सर्टमध्ये. ड्रॉ टेबल पण आपण पाहिलं. ड्रॉ टेबलनं असं पेन्सिलनं ड्रॉ करू शकता आपण टेबल्स. पाहिजे तसा टेबल आपल्याला ड्रॉ करता येतो. असा टेबल ड्रॉ करता येतो. हा टेबल ड्रॉ केला आपण असा. असे टेबल ड्रॉ करू शकता ड्रॉ टेबल. मला वाटलं एखादा इरेसर, या ठिकाणी आपल्याला इरेसर टूल पण आपल्याला आहे. एखादी लाईन आपल्याला नको असेल तर ही काढून टाकू शकता अशी, तर इरेसरनं ते आपल्याला डील करता येईल. त्यानंतर आता या इन्सर्टमध्ये आपण तिसरा टॅब बघायचा आपल्याला, पेज ब्रेक. पेज ब्रेकचा यूज काय की समजा एखादी हेडिंग इथं आलेली आहे, मध्ये आपली हेडिंग्स आहे. या ठिकाणी एक हेडिंग आहे, मी याला सिलेक्ट करतो. असं हेडिंग केव्हा दिसेल ते आपल्याला त्याला मोठं केलं समजा छानसं, याला बोल्ड केलं, अंडरलाईन केलं, याला कॅपिटल केलं, तर ही हेडिंग्स आहे. आता ही हेडिंग आपल्याला वाटलं खालच्या पानावर पाहिजे या ठिकाणीच. हा इथून मला पेज ब्रेक करायचं आहे. इथं क्लिक करायचं, इन्सर्टवर जायचं, पेज ब्रेक करायचं. या ठिकाणून पेज ब्रेक आपला पेज ब्रेक होऊन जातो असं. तर हा एरिया आपल्याला रिकामा होतो. इथं आपल्याला एखादा पिक्चर घ्यायचं आहे तर आपण पिक्चर पण इन्सर्ट करू शकता. असं एखादं पिक्चर घ्यायचं आहे, आपण एखादं पिक्चर असं इन्सर्ट करू शकता असं रिकाम्या एरियात. त्यानंतर याच्यामध्ये आपण पिक्चरच्या नंतर इथं ऑनलाईन पिक्चर सुद्धा आहे. इंटरनेटवरून एखादं पिक्चर घ्यायचं असेल तर आपण इंटरनेटवरून एखादं पिक्चर घेऊ शकता. इन्सर्टवर जायचं, पिक्चरवर जायचं, ऑनलाईन पिक्चरवर जायचं आणि या ठिकाणी जे पिक्चर्स आपल्याला पाहिजेत, सपोज फ्लावर मला पाहिजेत, फ्लावर्स, FLOWERS फ्लावर्स असं लिहिलं. एखादा फ्लावरचं इमेज मला पाहिजे असेल तर इथं क्लिक करू शकतो, याला इन्सर्ट करू शकतो. तो फ्लावरचं इमेज या ठिकाणी असं इन्सर्ट होईल. म्हणजे ऑनलाईन पिक्चर पण आपण इन्सर्ट केलं असतं. त्यानंतर शेप्स म्हणजे आपल्याला आकार पाहिजे असतील, काही आकार जर आपल्याला घ्यायचे असतील याच्यातले, तर आकार आपण इथं ड्रॉ करू शकता. उदाहरणार्थ मला असं एखादं सर्कल हॅलो नावाचं शेप घ्यायचं आहे. हा सर्कल ॲरो शेप घेतला असा. या पॉईंटला पकडून याचा आकार थोडासा बारीकही करू शकता आपण. या ठिकाणी क्लिक करून याला तुम्ही याचं फ्रेम थोडंसं पाहिजे तसं आपल्याला करता येईल, स्क्वेअरमध्ये घेऊ शकता असं. असं आपल्याला घेता येईल असं. तर इन्सर्टमध्ये शेप झाल्यानंतर आयकॉन्स. संगणका आपल्यामध्ये वर्डमध्ये वेगळे आयकॉन्स आहेत, प्रीडिफाईन आहेत आयकॉन्स आहेत, जे ऑलरेडी आपल्या वर्ड ॲप्लिकेशनमध्ये त्या गॅलरीमध्ये आहेत. तर आयकॉन्सवर क्लिक करा, आयकॉनची गॅलरी ओपन होते. वेगळी कॅटेगरी आहे, प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेगळे आयकॉन्स आहेत. समजा मला एखादा आयकॉन्स पाहिजे असेल ॲनिमलचं काही असं,
अपंगाचं आपल्याला आयकॉन दाखवायचं आहे, बहिरा माणूस आहे बा असं, तर याला घेऊ शकता असं चित्र आपल्याला काढायचं आहे तर चित्र काढू शकता, असं घेऊ शकता, याला मोठं पण करू शकतो आपण असं पाहिजे तसं. तर हे आयकॉन्स आहे जे बहिऱ्या लोकांसाठी हे वापरतात लोक आयकॉन्स. तर असे वेगळे आयकॉन्स आहे त्याच्यामध्ये, तुम्ही इथं जाऊन चेक करू शकता. वेगळे आयकॉन्सची कॅटेगरी एक दिलेली आहे, त्याच्यानुसार ते आयकॉन अपंग आहे समजा, पायानं हातानं, यासाठी असं आयकॉन्स असतात. आपण अनेक ठिकाणी दवाखान्यात पाहिलं असेल असं. इन्सर्टमध्ये हे आयकॉन्स पण आहे. 3D मॉडेल पण आहे याच्यामध्ये, 3D डायमेन्शनल बघता येते. इथे क्लिक करायचं, 3 डायमेन्शनमध्ये एखादी चित्र आपल्याला फिरवायचं आहे तर फिरू शकता. इथं जायचं आहे, यातून मला एखादं चित्र घ्यायचं 3 डायमेन्शनलसाठी. समजा मी असा एखादा डायनासॉर्स घेतला, डायनासॉर्स आपल्याला येऊन जाईल असं. याला आपण 3 डायमेन्शनली फिरवू शकता. आपण या चित्राला, डायनासॉर्स या चित्राला आपण 3 डायमेन्शनली आपल्याला रोटेट करता येते, पाहिजे तसं पाहता येते, अँगलनं आपल्याला त्याला पाहता येते. तर हा डायनासॉर्स दिसतोय, तो आपल्याला असा दिसेल आलेला दिसतो का. याला आपण मोठं करू शकता असं, आणि याला पॉईंटला मध्ये ठेवायचं आणि याला फिरवू शकता असं. दिसतो का, असा डायनासॉर आपल्याला फिरवता येईल. करून पाहिलं असं. त्यानंतर इन्सर्टमध्ये आणखी टूल्स आहेत बरेचसे. स्मार्ट आर्ट नावाचं टूल्स आहे. आपल्याला आपल्या घराण्याची ट्री दाखवायची आहे तर आपण ते दाखवण्यासाठी स्मार्ट आर्ट ट्रीचा वापर करू, स्मार्ट आर्टचा वापर करता येते. तर स्मार्ट आर्ट्सवर जायचं, वेगळे स्मार्ट आर्ट ग्राफिक्स आहेत. हे त्यामध्ये आपण हे सायकल हेरायची घेऊ शकता, याच्यामधलं एखादा टूल घेऊ शकता असं. याला ओके करायचं आहे. हे टूल पण आपण असं घेतलं. इथं आपण आपल्या आजोबाचं नाव लिहू शकता, आजोबाला किती मुलं होते ते घेऊ शकता असं, AB असं घेऊ शकता. हे पण आपण देता येईल आपल्याला असं, याला किती मुलं होते असं दाखवता येते आपल्याला असं. मग याला पण आपल्याला 2 मुलं दाखवायचे, राईट क्लिक करायचं, इथं ॲड शेपवर जाऊ शकता आणि इथं याला बिलो करायचं, तर याचा आणखी एक आपल्याला मुलगा वाढवता येतो. याचे फोटो घ्यायचे तर इथं क्लिक करू शकता. प्रत्येकाचे फोटो पण आपल्याला इथं इन्सर्ट करता येतात. हा जी व्यक्ती कसा होता दिसायला त्याचा फोटो घ्यायचा आपल्याला, तर इथं क्लिक करा आणि इथून मग आपल्याला तो चित्र आपल्याला इथं घेता येईल असं. इथं क्लिक करायचं, इथून एखादा फोटो घ्यायचा आजोबाचा तर घेऊ शकता असं. इथं क्लिक करायचं, इथं क्लिक करायचं, इथून फोटो घ्यायचा आपल्याला असं, तर फोटो आपल्याला वेगळे फोटो आपल्याला इथं एंटर करतात असं. त्यानंतर ह्या स्मार्ट ॲपच्या नंतर चार्ट आहे. चार्ट पण आपण पाहिलेला असेल. इन्सर्टवर जायचं, चार्ट्सवर जायचं, चार्टवर गेल्या चार्टचा विंडो आपल्याला इथं कॉलम घ्यायचा, याला ओके करायचं. या ठिकाणी आपल्याला चार्टचा जो डायलॉग बॉक्स दाखवलीच आहे आणि वर आपल्याला चार्टसाठी एक शीट दाखवली, तर इथं या शीटमध्ये आपण डाटा लिहायचा आहे. या ठिकाणी नेम असं लिहिलं, इथं मराठी लिहायचं असं, इथं हिंदी लिहायचं असं, इथं इंग्लिश लिहायचं असं, इथं मुलाचं नाव लिहायचं आहे राम, याचे मार्क टाकू शकता असं. असे मार्क आपल्याला एंटर करतात. श्याम पर्सन आहे समजा, याचे मार्क टाकू शकता असे. असे आपल्याला चार्ट आपल्याला तयार करता येते. रोहन आहे समजा, हे मार्क आपण असे एंटर केले. याला क्लोज करायचं. क्लोज केल्या हा चार्ट आपल्याला दिसायला लागतो असं. करून पाहिला असेल आपण. या चार्ट हा कशामध्ये आहे, कॉलममध्ये आहे. तर याला मला पायमध्ये कन्वर्ट करायचं तर चेंज चार्टवर जाऊ शकता इथं, आणि याला पायमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हाच चार्ट तर पायमध्ये कन्वर्ट केला असं. परत चेंज करायचं, चेंज चार्टवर जायचं. याला बारमध्ये पाहिजे, बार टाईपमध्ये, बारमध्ये तर बार टाईपमध्ये आपण घेऊ शकता असं. त्याची कॅटेगरीज वेगळे आहेत, जे पाहिजे ते आपल्याला घेता येतं असं. चार्ट पहिल्यासारखा पाहिजे तर आपण पहिल्या चार्टवर कॉलममध्ये होता आणि आपण हा चार्ट आपण वापरला होता, क्लस्टर कॉलम चार्ट वापरला होता, आला पहिल्यासारखा चार्ट. आता मला रामला नेमकं मराठीत किती मार्क, मराठी कलर हे निळ्या कलरचे मराठीचे कलर आहेत, ह्या कलरचे हिंदीचे मार्क आहेत आणि हे ग्रे कलरचे आहेत ते इंग्लिशचे मार्क आहेत. या ठिकाणी क्लिक करायचं, क्विक लेआउटमध्ये 2 नंबरच्या बटनावर क्लिक करा, तर प्रत्येकाचे मार्क पण डेटा इथं आलेला आपल्याला दिसेल असं करून पाहायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपण इन्सर्टमध्ये चार्ट्समध्ये वेगळ्या चार्टला स्टाईल द्यायची, इथे क्लिक करायचं, डिझाईनवर जायचं,
आणि याचे जे स्टाईल्स आहेत आपल्याला, हे सगळ्या नंबर ऑफ स्टाईल्स आहेत एवढ्या, ज्या स्टाईलमध्ये पाहिजे त्या स्टाईलमध्ये आपल्याला चार्ट आपल्याला घेता येतो. असं वेगळ्या चार्टमध्ये आपल्याला स्टाईलमध्ये चार्ट घेता येतो. त्यानंतर चार्टच्या नंतर आपल्याला पुढचं टॉपिक आपल्याला पाहायचं आहे. चार्टच्या नंतर स्क्रीनशॉट नावाचं. आपल्या पूर्ण स्क्रीनची शॉट घ्यायची आहे, तर इथे क्लिक करायचं आणि स्क्रीन कॅप्चरिंगवर क्लिपिंगवर जायचं. तर आपल्या स्क्रीनची आपल्याला जी शॉट आहे, आपल्याला जो फोटो घ्यायचा आहे तेवढा एरिया आपण कसं कॅप्चर करू शकतो. तर असा कॅप्चर एरिया होऊन जाईल. तसं आपल्या मोबाईलवर आपण स्क्रीनशॉट घेता हातानं असं 3 वळता, तसं याच्यात पण आपल्याला स्क्रीनशॉट घेता येते. तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी स्क्रीनशॉटच्या नंतर आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी लिंक नावाचा एक पर्याय आहे, लिंक. आता हे जे दिसत आहेत गेट ॲड इन्स्टॉल, म्हणजे काही ॲप्लिकेशन आपल्याला जर इन्स्टॉल ॲड करायचं MS ऑफिसच्या रिलेटेड ॲड करू शकता. याच्यामध्ये पण आपल्याला काही इन्स्टॉल करता येते, ॲप्लिकेशन ॲड करता येते. विकिपीडिया इन्सायक्लोपीडिया आहे, इथून डायरेक्ट आपल्याला विकिपीडिया ज्या पेजेसवर जायचं आहे, ऑन करायचं आहे, काही साईटवर आपल्याला काही डेटा आपल्याला पाठवायचा आहे, आपण पाठवू शकता. विकिपीडियावर आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला ॲड करत, ऑफिसच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी अपडेट करत, पण त्याला अपडेट करावं लागेल, इंटरनेट कनेक्ट करून ते अपडेट करावं लागेल आपल्याला. लिंक्स काय आहे मग? इथे समजा मी WW असं लिहिलं, समजा डॉट लिहिलं, समजा MKCL असं लिहिलं, समजा .org लिहिलं, समजा ते वेबसाईटचं नाव लिहिलं असं आहे. www.gmail.com असं लिहिलं समजा, तर जीमेलची साईट अशी ओपन होते. www. इथे लिहिलं समजा google.com असं. मग इथं जर क्लिक केलं समजा मी, असं माऊस नेऊन ठेवायचं, इथं कंट्रोल की दाबायची, एक हायपरलिंक येईल, असं हात येईल, हातावर क्लिक करायचं, डायरेक्ट ती वेबसाईट अशी ओपन होईल. डायरेक्ट ती वेब पेज काय होईल आपल्याला ओपन होईल. असं इथे क्लिक केलं की डायरेक्ट ते वेब पेज आपल्याला ओपन होईल. बघा येईल इथं का, इथं क्लिक करायचं, डायरेक्ट ते वेब पेज येईल. असं बघा इथं आलं आहे. आता हे जीमेलचं आलं आहे, MKCLचं आलं आलं का, या की असं कुठल्याही याची आपण लिंक देऊ शकता. याच्यामध्ये पाहिजे तशा लिंक आपल्याला अप्लाय करता येईल. त्यानंतर लिंक्स म्हणजे असं लिंक, आता मी इथे गेलो, या ठिकाणी या लिंकवर जायचं, इथे क्लिक करायचं, कंट्रोल की दाबायचं, याच्यावर क्लिक करायचं, डायरेक्ट लिंक अशी ओपन होते गुगलची. आली का गुगलची? डायरेक्ट लिंक काय होईल अशी ओपन होईल. समजलं का? या वेबसाईटवरून या वेबसाईटवर जाते ते, या वेबसाईटवरून या वेबसाईटवर जाते ते. असं समजा मी माझ्या याच्यात एखादं व्हिडिओ लिंक मी याच्यात करू शकतो. या ठिकाणी व्हिडिओ लिंक, माझा एक व्हिडिओ आहे समजा इथला, तर व्हिडिओचा लिंक मी इथे टाकली समजा वर्डमध्ये, डायरेक्ट व्हिडिओ लागेल. आपण जे गुगलवरून अनेक व्हिडिओ पाहता आपण, त्याची लिंक जर आपण इथे दिली समजा, आता इथे गेलो मी, या ठिकाणी गेलो, एक व्हिडिओची लिंक मला इथं पाहायची आहे, व्हिडिओची लिंक पण मला पाहता येईल. अशी वेगळ्या चॅनलच्या लिंक्स आपण इथं डायरेक्ट देऊ शकता. आता ही लिंक आहे समजा, एखादी हे मी व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओची लिंक मला द्यायची आहे. ती लिंक कुठं आहे बघा, आपल्या व्हिडिओची लिंक दिसते का कुठं? ओपन करा या व्हिडिओला, ही लिंक दिसते का? ही लिंक कॉपी करायची आपल्याला. कॉपी लिंक्स दिसते का इथं? इथं क्लिक करायची, लिंक कॉपी करायची आणि लिंक आपल्या वर्डमध्ये ठेवायची. अशी पेस्ट करतो लिंक, आली का लिंक, आणि एंटर करतो असं. आता या लिंकला क्लिक केलं की डायरेक्ट तो व्हिडिओ लागेल. आपल्याला काही करायची गरज नाही.
डायरेक्ट ब्राउझर ओपन होईल आणि ती लिंक ओपन होईल. असा व्हिडिओ लिंक ओपन होईल. कळलं का? लिंक दिले की डायरेक्ट लिंकला ती ओपन व्हायला पाहिजे. असं या लिंक्स आहेत सगळ्या, त्याच्यावर क्लिक केले की डायरेक्ट ते काय होईल, ओपन होईल. त्यानंतर बुकमार्क पण आहे. पण बुकमार्कचा यूज वेगळ्या कामासाठी आहे, ते तुम्ही पण नंतर सांगेल. हेडर आपल्याला फुटर पाहिलं नाही आपण, तर हेडर फुटर सांगतो. काही माहिती लिहिलेली आहे आपण अशी. हेडरच्या एरियात काही लिहायचं असेल आपल्याला, इथं हेडरवर जायचं आहे आणि हेडरच्या वरच्या ब्लँक एरियात क्लिक करू शकता किंवा इथेही क्लिक करू शकता आणि इथं आपल्याला हेडरचा एरिया लिहू शकता. काय लिहायचं, शाळेचं नाव लिहू शकता. असं यशवंत कॉलेज नांदेड असं हेडिंग लिहिले मी. याला क्लोज करतो. बघा, याला प्रत्येक पानावर हेडर आलं का? बघा, प्रत्येक पेजवर हेडर आलं का? दिसते का हेडर? फुटर घ्यायचं आहे, इन्सर्टवर जायचं, फुटरवर जायचं. फुटरला काय पाहिजे असेल पार्ट घेऊ शकता. फुटरला आपल्याला समजा इथं पेज नंबर पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पेज नंबर. कोणतं पाहिजे? हे पाहिजे. दिसते का? हे इथं क्लिक करतो, इथं पेजचा नंबर बी आला, टोटल नंबर आणि पेजेस आले, दोन्ही आले. तर प्रत्येक पानावर पेज नंबर पण आला आणि टोटल पहिलं पान, एक इथं दुसरं पान 17 पेज, हे तिसरं पान 17 पेज, म्हणजे प्रत्येकावर पेज नंबर. पण फुटरला आपण काय दिलं? पेज नंबर. दिसते का? इथं टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, तर आपण टेक्स्ट बॉक्स पण एंटर करू शकता. याच्यावर ड्रॉ टेक्स्ट बॉक्सनं आपण टेक्स्ट बॉक्स काढू शकता. त्यात काय माहिती द्यायची, माहिती लिहू शकता आपण. टेक्स्ट बॉक्स, हे टेक्स्ट बॉक्सचं डायरेक्शन पण बदलता येते आपल्याला. असं लिहायचं आहे तर असं पण टाईप करतो. कुठं जाईल डायरेक्शनला? फॉर्मॅटमध्ये टेक्स्ट डायरेक्शन आहे आणि याला डायरेक्शन आपल्याला पाहिजे तसं डायरेक्शन आपल्याला करता येईल. तर डायरेक्शन आपण पाहिजे तशी आपण रोटेट करू शकता. हे डायरेक्शन्स. इन्सर्ट आपण टेक्स्ट डायरेक्शन पाहिलं. ओव्हरडॅटनं आपण नावं काढू शकता. छान छान नावं आपल्याला इन्सर्ट करता येतात. असे हेडिंग्स काही लिहायचं आहे. GAVHA भवानी कम्प्युटर्स असं लिहू शकता. असं लिहू शकता. आणि या नावाला पण थोडंसं समोर घेता येते आपल्याला. इथं त्याला रोटेट करायचं आहे, तर इथं जाऊन याला तुम्ही रोटेट करू शकता. असं त्याला असं रोटेट करता येईल. असं करून पाहिलं, असं करून पाहायचं असं. हो, तर असं हे सगळं करून पाहायचं तुम्ही एवढं.